मागच्या व्हिडिओमध्ये आपण एआयचा वापर करून म्हणजे ChatGPTचा वापर करून लोगो क्रिएट केला. आता तो क्लायंटला प्रिंटसाठी कसा पाठवायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, आदिश्री ग्राफिक्समध्ये तुमचं परत एकदा मनःपूर्वक स्वागत आहे. आपण आलो आहे कॅनव्हामध्ये आणि कॅनव्हामध्ये आपण आज बघणार आहोत की आपण तयार केलेला जो हा लोगो होता याला क्लायंटला प्रिंट रेडी फाईल कशी पाठवायची ही सगळी प्रोसिजर आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर हे बघा, हा लोगोचा कॅनव्हास आहे आणि ही आपण तयार केलेली लोगो आणि हा आहे ट्रान्सपरंट लोगो. त्याच लोगोचा ट्रान्सपरंट पार्ट म्हणजे आपण एक त्यांना पीएनजी बॅकग्राऊंड सोबत पाठवायची असते आणि एक पीएनजी विदाऊट बॅकग्राऊंड. त्यानंतर याचे मल्टिपल व्हेरिएशन्स आपण रेडी करून घेतलेले होते सर्क्युलर फॉर्ममध्ये, लँडस्केप आणि व्हर्टिकल. आणि त्याचबरोबर मॉकअप्स क्रिएट केलेले होते की क्लायंटला कल्पना यावी की त्यांचा लोगो बनल्यानंतर ते शॉपच्या बाहेर जर वापरतील तर तो कसा दिसणार आहे. यासाठीचे 2 मॉकअप्स आपण त्यांना पाठवलेत. हा एक व्हिजिटिंग कार्डचा मॉकअप. सुंदर असा लोगो तयार झालेला होता आपला. त्यानंतर यामध्ये आपण त्यांना स्पष्ट केलेलं आहे की हे जे बनवलेले लोगो आहेत हे त्यांच्या बिझनेससाठी कसे बेनिफिशियल असणार आहेत. त्यातल्या प्रत्येक एलिमेंटचं काय इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. तर ही आपली एक प्रेझेंटेशन प्रोजेक्ट समजून घ्या. एक फोल्डर बनवलेला आहे आपण. आता यानंतर आपण या लोगोला प्रिंट रेडी कसं करायचं आहे हे ChatGPTला विचारणार आहोत. यामध्ये काय काय कमतरता आहेत ज्यांना आपण आता प्रिंटसाठी रेडी करून घेणार आहोत. तर आपण आलोय ChatGPTकडे. इथे या प्लस साइनवर क्लिक करताच आपल्याला फोटो ॲड करायची आहे आपल्या लोगोची. त्याला दाखवायचं आहे की लोगो चेक कर आणि यात काय करता येईल, याला प्रिंट रेडी करण्यासाठी कोणत्या सेटिंग्स करायच्या असं आपल्याला तिथे लिहायचं आहे. तर मी लिहिणार आहे, प्लीज check this logo and tell me. त्याला विचारायचं आहे की इफ इट इज प्रिंट रेडी और नॉट. प्रिंट रेडी आहे हा आता की नाही आहे. जर नसेल तर काय करता येईल. इफ नॉट देन give me the prompt to or prompt for print ready logo. म्हणजे जर ते प्रिंट रेडी नाही आहे तर ते बनवण्यासाठीची डिटेल प्रॉम्प्ट मला द्या. गिव्ह मी द प्रॉम्प्ट फॉर प्रिंट रेडी लोगो. ठीक आहे. असं सिंपल एक ओळ लिहिलेली आहे आपण. मराठी, हिंदी, इंग्लिश कुठल्याही लँग्वेजमध्ये लिहा आणि आपण सेंड करणार आहोत ही प्रॉम्प्ट. तर तो ॲनालाइज करतोय. कोणकोणत्या गोष्टी ॲनालाइज करणार आहे तर त्यातले सगळे फॉन्ट्स रिडेबल आहेत का, क्लिअर आहेत का, बिग साईज केल्यावर ब्लर तर नाही होणार आणि त्याचं बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट आहे का, सगळे जे एलिमेंट्स वापरलेले आहेत ते व्यवस्थित क्लिअर आहेत की नाही, हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तो चेक करून आता त्यांनी मला एक मेसेज दिलेला आहे की हा सध्याला इज दिस लोगो प्रिंट रेडी. नो, नॉट येट. सध्याला नाही आहे. इट लुक्स व्हिज्युअली अट्रॅक्टिव्ह बट इट इज नॉट अ ट्रू प्रिंट रेडी मास्टर लोगो फॉर प्रोफेशनल प्रिंटिंग. सध्याला तरी हा प्रिंट रेडी नाही आहे. तो जरी अट्रॅक्टिव्ह दिसत असला तरी. तर काय काय इश्यूज त्याला दिसले की यामध्ये रास्टर इमेज आहे म्हणजे ही पीएनजी आहे. आता ऑब्व्हियसली आपण त्याला पीएनजी फाईल दिलेली आहे. अजून आपण त्याला पीडीएफ बनवलेला आहे का तर नाही. आपण 1080x1080 ची साईज घेतलेली, आपण लोगोची साईज नव्हती घेतलेली. त्यानंतर आरजीबी कलर मोडमध्ये आहे हा. हा प्रिंट रेडी कलर मोड नाहीये जो CMYK असतो. आपण त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला नाहीये. त्याच्यानंतर रिझॉल्युशन त्याचं 1080 पिक्सेलमध्ये आहे सध्याला, जो लोगोचा नसतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या त्यात अजून इन्क्लूड केलेल्या नाही आहेत ते त्यांनी आपल्याला दाखवलं. आता काय करता येईल, प्रोफेशनल प्रिंट रेडी लोगो शुड इन्क्लूड AI. आता AI म्हणजे PDF फाईल, त्याच्यानंतर EPS, SVG, PDF किंवा SVG फाईल, PDF, ट्रान्सपरंट PNG हवं आहे त्याला. त्याच्यानंतर कलर मोड चेंज करावा लागणार आहे आणि त्याची प्रॉम्प्ट त्यांनी आपल्याला दिलेली आहे चेंज करण्यासाठी. पण याचं आपल्याला सध्या काही काम नाही आहे, फक्त आपल्याला चेक करायचं होतं की काय काय गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर हे सगळं मी इथनं चेक केलं आणि हवं तर तुम्ही ही प्रॉम्प्ट कॉपी करून
त्याला सांगू शकता की मला माझा लोगो प्रिंट रेडी बनवून द्या, किंवा ह्या सगळ्या सेटिंग्स आपण कॅनवामध्ये पण इझिली करू शकतो जे त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण जाणार आहोत सरळ कॅनवामध्येच. हे फक्त सेटिंग्स बघण्यासाठी आपण ही प्रॉम्प्ट घेतलेली होती. ठीक आहे. तर हे RGB CMYK काय असतं मी ते तुम्हाला तिथे दाखवते. आपल्याला ट्रान्सपरंट PNG पण बनवायची आहे आणि बाकीचे सगळे चेंजेस आपण कॅनवामध्ये जाऊन करून घेणार आहोत. तर चला कॅनवामध्ये आलोय आपण. आता आपल्याला याला प्रिंट रेडी करायचं आहे. एक आहे वरची बॅकग्राऊंडची PNG आणि खाली आहे ट्रान्सपरंट PNG पेज 2. ओके, तर पेज 1 ला आपण आता काय करणार हे बघा, इथे मी शेअरमध्ये आले लेफ्ट साईडला, खाली इथे दिलेलं आहे डाउनलोड आणि इथे आपण सर्वात आधी PDF प्रिंट घ्यायचं आहे. त्यानंतर पेज सिलेक्ट करून घेणार आहोत 1, कारण पहिला पान आपल्याला PDF करायचं आहे. त्यानंतर ही बघा पहिली सेटिंग क्रॉप मार्क्स अँड ब्लीड, हा स्क्वेअरला आपल्याला टिक करायचा आहे. हा प्रिंटच्या वेळेला टिक करणं आवश्यक आहे. त्यानंतर कलर प्रोफाईल आपल्याला ऑलवेज निवडायची प्रिंटसाठी, कारण ही RGB बेस्ट फॉर डिजिटल यूज आहे. आपल्याला डिजिटल यूज नाही, बेस्ट फॉर प्रोफेशनल प्रिंटिंग हवंय. त्यामुळे CMYK हा कलर प्रोफाईल आपल्याला निवडायचा आणि त्यानंतर डाउनलोडला क्लिक करायचं. तर ही पहिली फाईल आपली असणार आहे PDFची, जे आपण त्यांना विथ बॅकग्राऊंड देतोय. ठीक आहे. त्यानंतर परत आपल्याला डाउनलोडला जायचं आहे आणि यावेळेस आपण काय घेणार आहोत, JPG. आपण एक त्यांना JPG फाईल सुद्धा देणार आहोत याच लोगोचं, जेणेकरून त्यांना एक ओव्हरऑल आयडिया येईल यामध्ये, म्हणजे डिजिटल यूजसाठी ते याला वापरू शकतील. आणि आता सेकंड पेज आहे आपला विदाउट द बॅकग्राऊंड, म्हणजे ट्रान्सपरंट लोगो. तर त्याची सुद्धा आपण त्यांना एक PNG फाईल देणार आहोत. हे बघा, ही PNG निवडला आपण. पेज 2 सिलेक्ट करायचं आहे आपल्याला आणि याला सुद्धा डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर असे एकूण 3 फाईल आपण देणार आहोत त्यांना. एक आपण PDF केलं, दुसरं आपण JPG केलं आणि तिसरं आपण ट्रान्सपरंटची PNG केली. तर हे सगळं आपण त्यांना एकत्रित पाठवणार आहोत. जेव्हा आपण त्यांना व्हॉट्सॲपला मेसेज करू ना, तेव्हा ही सगळी फाईल्स आपण त्यांना एकत्र देऊ, किंवा तुम्ही त्याचं एक सेपरेट फोल्डर बनवून सुद्धा ईमेल करू शकता. आता याचबरोबर आपल्याला क्लायंटला एक मेसेज देखील पाठवायचा आहे. तो कोणता मेसेज आहे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हॅलो सर मॅडम, आपला फायनल लोगो डिझाईन तयार आहे. मी खालील फाईल शेअर करत आहे. PNG ट्रान्सपरंट लोगो, PNG प्रिव्ह्यू लोगो आणि एक PDF प्रिंट फाईल. PNG किंवा JPG पाठवू शकतो आपण त्यांना. मी इथे PNG लिहिलंय, पण मला JPG लिहायचं होतं. आणि PNG फाईल सोशल मीडिया आणि डिजिटल यूजसाठी असणार आहे आणि PDF प्रिंट फाईल ही प्रिंटिंग पर्पजसाठी वापरावी. आणि असं म्हणून आपण त्यांना असा मेसेज केल्यावर ह्या सगळ्या फाईल्स त्यांना अटॅच करायच्या, जर ईमेल करत आहोत तर. अदरवाईज हे व्हॉट्सअप केलं तरी चालेल, पण आपला मेसेज क्लिअर असायला हवा. तर हे सगळं एकत्रित बघितल्यानंतर, मॉकअप्स बघितल्यानंतर आणि हे मेसेजच्या थ्रू जे आपण आयडियाज क्लिअर केल्या सगळ्या लोगोच्या, हे बघितल्यानंतर क्लायंटचा आपल्यावर ट्रस्ट वाढतो आणि त्यांना आपलं काम एकदम प्रोफेशनल दिसतं. तर अशाच प्रकारे तुम्ही देखील तुमचं काम करा. जेव्हा तुम्ही लोगो किंवा व्हिजिटिंग कार्ड, एनिथिंग, कोणतंही डिझाईन जेव्हा तुम्ही पाठवता क्लायंटला, तर असं प्रॉपर पाठवलेलं त्यांना प्रोफेशनल वाटतं आणि अधिकाधिक क्लायंट्स तुम्ही अशा प्रकारे मिळवू शकता आणि रेफरन्सने देखील आपल्याला जास्तीत जास्त क्लायंट्स मिळू शकतात. आता एका सबस्क्रायबरनी मला विचारलेलं होतं की CDR फाईल म्हणजे काय? तर CDR फाईल म्हणजे ती कोरल ड्रॉ सॉफ्टवेअरची एडिटिंग फाईल असते. ती इथे कॅनवामध्ये नाही देता येत. कॅनवामध्ये कुठली फाईल असते? SVG आणि PDF फाईल, जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं. तर जेव्हा आपल्याला प्रिंटिंग शॉपमधनं CDR फाईल मागतात, तेव्हा त्यांना म्हणायचं की CDR फाईल नाही आहे, PDF आहे किंवा SVG आहे. तर त्यांना सरळ PDF पाठवलं तरी ते त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये त्याला CDR मध्ये कन्वर्ट करू शकतात. ठीक आहे. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं आणि व्हिजिटिंग कार्डचा व्हिडिओ देखील अशाच प्रकारे बघायला आवडेल का? कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.